नमस्कार मित्रांनो, शेतकऱ्यांना शेती करणे सुलभ व्हावे याकरता शासनामार्फत विविध योजना राबवल्या जातात। त्यातील एक म्हणजे ड्रोनसाठी दिले जाणारे अनुदान। खूप दिवसांपासून प्रतीक्षेत असणारे ड्रोन अनुदान अखेर सुरू करण्यात आलेले आहे। ड्रोन अनुदान मिळवण्यासाठी कोण अर्ज करण्याकरता पात्र असणार आहे आणि किती रुपयांपर्यंत अनुदान मिळणार आहे हे आपण या व्हिडिओच्या मार्फत जाणून घेणार आहोत, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। मित्रांनो, ड्रोनचा वापर पिकांची पाहणी करण्यासाठी तसेच पिकांवरील रोगाची तपासणी करण्यासाठी करता येतो। पिकांवर फवारणी करण्यासाठी कमी वेळेत जास्तीत जास्त क्षेत्रावर ड्रोनच्या मदतीने फवारणी करता येते। ड्रोनला लावलेल्या कॅमेऱ्याच्या मदतीने पिकांवरील कीड व रोगाची माहिती ठेवता येते। शासनामार्फत शेतकऱ्यांना आधुनिक पद्धतीने शेती करता यावी यासाठी विविध उपकरणे अनुदान तत्वावर उपलब्ध करून दिली जात असतात। नुकतेच पिकांवर औषधे फवारण्यासाठी ड्रोन अनुदान योजना शासनामार्फत शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेली आहे। शेतीसाठी ड्रोनचा वापर करायचा असेल तर जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालय येथे अर्ज करावा लागणार आहे। त्यामुळे कृषी विभागाकडून शेतकरी, कृषी पदवीधर व शेतकरी उत्पादक कंपनी यांना ड्रोन खरेदीसाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे। शासनाकडून आधुनिक शेतीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यात येत आहे। त्यातच शेतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे तंत्रज्ञान येऊ घातलेले आहे। त्यामुळे शेतीची कामे अगदी सहजपणे आणि सोप्या पद्धतीने होण्यास मदत होत आहे। त्या अनुषंगाने ड्रोनचा वापर शेतीसाठी करण्यासाठी शासनाकडून पावले उचलण्यात येत आहे। मात्र ड्रोन खरेदीवर अनुदान मिळवायचे असेल तर अगोदर त्या संबंधीची पूर्वसंमती घ्यावी लागणार आहे। शासनाकडून ट्रेनिंग मिळणार आहे। तर शेतकऱ्यांना शासनामार्फत ड्रोन फवारणी करतेवेळी कशा प्रकारे हाताळावा याबद्दलची संपूर्ण माहिती देण्यात येणार आहे। तसेच औषध फवारणी करतेवेळी कशा प्रकारे काळजी घ्यावी याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे। अनुदान किती मिळणार तर विद्यापीठे व सरकारी संस्था यांना 100% अनुदान म्हणजे 10 लाखांपर्यंत मिळणार आहे। तर शेतकरी उत्पादक संस्था 75% अनुदान म्हणजे 7,50,000 रुपये, कृषी पदवीधरकासाठी 5 लाखांपर्यंतचं अनुदान व इतर शेतकऱ्यांना 40% किंवा 4 लाख अनुदान मिळणार आहे। तर योजनेसाठी संपर्क करायचा आहे तर संबंधित कृषी सहाय्यक किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालय येथे संपर्क साधून योजनेबद्दलची अधिक माहिती आपण जाणून घेऊ शकता। धन्यवाद।